नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या सेशन मध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना व्हॉइस स्क्रीन वगैरे एकदम क्लिअर असेल तर मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. आणि त्यासोबत आजच्या संपूर्ण सेशन मध्ये, आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे आहे ते पुढच्या फक्त 25 ते 30 मिनिटं मी तुमची घेणार आहे. आणि त्यामध्ये मी तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कंपन्यांच्या काही फिक्स रिटर्न्स प्लॅन्स असतात, ज्याबद्दल आपण मागे एक सेशन घेतलेला होता. सो त्याच्यापेक्षाही अधिक काही वेगळ्या गोष्टी आहेत, त्या पण सांगणार आहे, त्याबद्दल पण सांगणार आहे. मी तुमच्यासाठी 2 ते 3 प्लॅन्स परत एकदा इथे दाखवते तुमच्या समोर ओपन करून. त्याची रियालिटी आपण तुम्हाला देणार आहोत. प्लस तुम्हाला हा अशा प्रकारचा कॅल्क्युलेटर जो आहे तो आपण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत आजच्या सेशन मध्ये. जेवढे पण लोक अटेंड करतील तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे. सो कोणी कोणी मागचा सेशन अटेंड केलेला होता मला सांगा चॅटबॉक्स मध्ये. आधीचा आपला गेल्या 1-2 आठवड्यापूर्वी सेशन घेतलेला होता. कोणी नव्हता अटेंड केला तेही सांगा. ज्यांनी नव्हता अटेंड केला त्यांना अजून मजा येईल आजच्या सेशन. ओके. आणि हे शेवटपर्यंत तुम्ही अटेंड केल्यानंतर तुम्हाला एक मी टूल देणार आहे. ते टूल काय आहे नेमकं, की ज्याच्या मार्फत तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही पॉलिसीज ज्या आहेत, किंवा तुमच्याकडे जर कोणता एजंट आला तर तुम्हाला जो काही समजून सांगतो आहे त्याच्या सर्व पॉलिसीज ज्या आहेत त्याचे रिटर्न्स तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. आणि तुम्हाला समजू शकतं की ही पॉलिसी तुमच्यासाठी चांगली आहे की नाही. क्लिअर आहे, चांगली आहे की नाही. आणि अजून एक गोष्ट जे चॅटबॉक्स मध्ये विचारत आहेत, की आपला सध्या स्टॉक मार्केटचा कोणताही पेड कोर्स नाहीये. जे काही आपलं आहे ते तुम्हाला युट्यूब चॅनल मध्ये फ्री ऑफ कॉस्ट भेटेल आणि आपली मेंबरशिप मध्ये तुम्हाला भेटेल. कोणताही पेड कोर्स स्टॉक मार्केटचा किंवा म्युच्युअल फंडचा आपला कोणताही पेड कोर्स नाही. सो कुठेही जाऊन आता सध्या तरी पैसे भरून क्लिअर आहे. स्वतः आपण डायरेक्टली सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला आज एक पोस्ट टेलिग्रामला शेअर केलेली होती. आणि अशा पोस्ट ज्या आहेत त्या मी आपल्याकडे म्युच्युअल फंडचे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासोबत शेअर करतच असतो. ठीक आहे. किती लोकांनी ही पोस्ट पाहिलेली आहे हे बघा. मी तुम्हाला ही पोस्ट अशासाठीच टाकलेली की याबद्दलच मला बोलायचं आहे. मी तुमच्या पहिले 2-3 डाऊट क्लिअर करणार आहे. ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात नाहीये किंवा कोणत्याही लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अपोजिट नाही बोलत आहे, पण तुमचा फायदा ह्याच्यामध्ये होत नाहीये हे मला तुम्हाला सांगायचं. क्लिअर आहे. सो ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लाईफ इन्शुरन्स कंपन्यांचे कोणतेही प्लॅन घेता, पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला हे फिक्स इन्कम प्लॅन्स असतात. आणि जिथे आपल्याला फिक्स हा शब्द येतो, जिथे आपल्याला फिक्स हा शब्द येतो तिथे आपल्याला काय वाटतं, हे खूप चांगले आहेत. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये या फिक्स इन्कम प्लॅन मध्ये हे असे प्लॅन अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात. हे प्लॅन अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की त्याचे ऍक्च्युअल रिटर्न्स किती आहेत हे तुम्हाला समजू नये. हे प्लॅन अशा प्रकारे डिझाईन करतात ज्याचे ऍक्च्युअल रिटर्न तुम्हाला कुणाला समजले नाही पाहिजे. इव्हन तुमच्याकडे जो एजंट असतो त्याला पण हे ऍक्च्युअल रिटर्न माहिती नसतात. तो फक्त त्याला भेटणाऱ्या 35% कमिशनसाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो. त्याला जरी तुम्ही विचारलात नाही ऍक्च्युअल रिटर्न बाबा किती, तर तो तुम्हाला सांगू शकणार नाही. आता मी तुम्हाला काय काय क्वेश्चन विचारेल त्याचे फक्त तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये आन्सर द्या. मला माहिती आहे तुमच्या प्रत्येकाकडे अशा प्रकारच्या पॉलिसीज असतील म्हणून तुम्ही हा सेशन अटेंड करताय. एखादा एजंट किंवा एखादा तुमचा जवळचा व्यक्ती तुमच्याकडे जेव्हा अशा पॉलिसीज विकण्यासाठी येतो तेव्हा तो काही शब्द तुमच्यासमोर वापरत असेल. लाईक तुम्हाला सम एश्युअर्ड हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. एक शब्द जो सर्रास वापरला जातो म्हणजे असतो बोनस. बरोबर. त्यानंतर असतो गॅरेंटेड बोनस. ओके, गॅरेंटेड बोनस. त्यानंतर तुम्हाला गॅरेंटेड ऍडिशन, हे असे काही शब्द जे आहेत ना ते ऐकायला भेटतात. सो जेव्हा आपण बोनस किंवा गॅरेंटेड बोनस, गॅरेंटेड आपलं ऍडिशन, हे जेव्हा तुम्हाला ऐकायला भेटतं ना तेव्हा तुम्हाला एकदम असं भारी वाटतं. पण परत एकदा सांगतो की आजचा सेशन जेव्हा तुम्ही कंप्लीट अटेंड कराल तेव्हा तुम्हाला समजेल की हे एक्झॅक्टली काय आहे ते. ओके. त्यानंतर मी आजच्या सेशन मध्ये कोणत्याही हेल्थ इन्शुरन्स बद्दल किंवा टर्म इन्शुरन्स बद्दल बोलणार नाहीये. ओके. हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हे असे विषय आहेत जे प्रत्येकाकडे पाहिजेतच. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न्स नाही बघू शकत की मी हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्ट केलं मला किती रिटर्न्स येतील, मी टर्म इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्ट केलं मला किती रिटर्न्स येतील. हे रिटर्न्स देणारे प्रोडक्ट नाहीत, हे तुम्हाला तुमच्या लाईफ साठी घेण्याचे प्रोडक्ट आहेत. सो ह्याच्यामध्ये कन्फ्युज नका हो कोणी की मी हेल्थ किंवा टर्म बद्दल बोलतोय. हेल्थ किंवा टर्म हे प्रत्येकाकडे पाहिजेत, मग तुम्ही कुठून पण घ्या पण ते तुमच्याकडे पाहिजे.
आपण इथे फक्त आणि फक्त बोलतोय फिक्स इन्कम प्लान्स बद्दल, जे तुम्हाला सांगतात की इन्व्हेस्ट करा, तुम्हाला 10 वर्षांनी एवढे भेटतील, 15 वर्षांनी एवढे भेटतील. मी काही इथे प्लान्स जे आहेत जे मला लोकांनीच पाठवले तुमच्यापैकी, जे आपले इन्व्हेस्टर्स आहेत म्युच्युअल फंडचे, त्यांनीच मला काही काही प्लॅन्स पाठवत असतात की आम्ही हा घेतलाय हा घेतलाय. सो तेच प्लॅन्स मी तुमच्या समोर इथे फिल्टर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजणार तुमच्याकडे असे काही प्लॅन्स असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, किंवा तुमची काय चूक होते, किंवा तुम्हाला किती नुकसान होत आहे, हे आपण आजच्या सेशन मध्ये बघून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे किती लोकांकडे असे प्लॅन्स आहेत, मला चॅटबॉक्स मध्ये फक्त यस करून सांगा किंवा रेज हँड करून सांगा सोप्या पद्धतीने. आपण असे प्लॅन्स तुमच्याकडे जर आले तर काय करायचं, हा कॅल्क्युलेटर मी तुम्हाला आता देतो, म्हणजे तुम्हाला त्याचे रिटर्न्स कॅल्क्युलेट करता येतील अशा प्रकारे. क्लिअर आहे? मी तुम्हाला एक दोन प्लॅन्स तुमच्या समोर आता दाखवतो, जे बेसिकली आपल्याकडे आलेले आहेत त्यामध्ये. ओके, तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते आता समोर? स्क्रीन दिसते तुम्हाला समोर? ओके, हा एक डेमो प्लॅन मी त्याच्यामध्ये बनवून घेतलेला आहे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना समोर? मला सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी ना तुम्हाला एक प्लॅन दिसतोय, ज्या प्लॅन मध्ये सिंपल आहे की एखादा व्यक्ती 25 वर्षाचा आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय, तुम्हाला असे प्लॅन देण्यात येतात, कोणाकोणाकडे असे प्लॅन असतातच. 25 वर्षाचा एक व्यक्ती आहे, तो इन्व्हेस्टमेंट सुरू करतोय, ज्याचा इयरली प्रीमियम आहे जवळपास 7,29,000 रुपये. 7,29,000 रुपये. असं 25 वर्षापासून तो व्यक्ती 40 वर्षाचा होईपर्यंत, म्हणजे 16 वर्ष, 25 ते 40, 16 वर्ष त्याला प्रीमियम भरायचं आहे. दर वर्षाला जवळपास 7,20,000 रुपये प्रीमियम त्याला भरायचा आहे. आता ही अमाऊंट कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे, हा प्लॅन आपण जिथून बनवून घेतलेला आहे डेमो, सो त्याचं मी तुम्हाला सांगतोय. अमाऊंट कमी जास्त होऊ शकते, काही लोकांची 72,000 होऊ शकते, काही लोकांची 7,000 होऊ शकते. सो मी त्याप्रमाणे तिथे तुम्हाला 7 लाखाच्या प्रमाणे दाखवतो की 7,29,000 दर वर्षाची अमाऊंट आहे. आता ह्या प्लॅन मध्ये काय सांगण्यात आलंय की जेव्हा तो व्यक्ती 45 वर्षाचा होईल, म्हणजे 20 वर्षानंतर त्याला लमसम अमाऊंट भेटणार 1,34,00,000. त्याच्या आधी जेव्हा तो व्यक्ती 43 वर्षाचा होणार तेव्हा त्याला भेटणार 45 लाख. 41 वर्षाचा होणार तेव्हा त्याला भेटणार 45 लाख. म्हणजे अशा प्रकारे जवळपास 1,34,000 आणि हे 90,000, 2 लाख, सॉरी 2 लाख नाही, 2,24,00,000 रुपये त्याला भेटणार 45 वर्षापर्यंत. म्हणजे या व्यक्तीला वयाच्या 45व्या वर्षापर्यंत 2,24,00,000 रुपये भेटणार असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे तो दर वर्षाला 7,29,000 रुपयाचा हप्ता भरतो. आता हा प्लॅन पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना काय वाटणार की बाबा 2 करोड रुपये तर मी आयुष्यात कधी कमवू शकत नाही, सो ह्या प्लॅन मधनं मला भेटतायत, तर मी काय करतो, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि या प्लॅन सोबत एक तुम्हाला लॉलीपॉप दिलं जातं. ते काय असतं की बाबा तुम्हाला रिटर्न्स पण भेटतायत आणि तुम्हाला कव्हरेज पण आहे. म्हणजे तुम्हाला जर काही झालं तर तुमच्या फॅमिलीला पहिल्या वर्षापासून 1,30,00,000 रुपये भेटते. तुम्हाला जर काही झालं तर तुमच्या फॅमिलीला पहिल्या वर्षापासून 1,30,00,000 रुपये भेटतील. सो आपल्या लोकांना काय वाटतं, अरे मला कव्हर पण भेटतंय, मला ऍक्सिडेंटल कव्हर पण भेटतंय आणि मला रिटर्न्स पण भेटत आहे. आता हा प्लॅन बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाला वाटेल का हा प्लॅन चांगला आहे की वाईट आहे, एवढं मला सांग. जर समजा आपण एक नॉर्मल व्यक्ती असू तर आपल्याला वाटेल ना की हा प्लॅन चांगला आहे की वाईट आहे. आपण 7 लाख रुपये भरायचे, आपल्याला 1,30,00,000 कव्हर भेटत आहे पहिल्याच हप्ता भरण्यापासून, आणि प्लस मला वयाच्या 45व्या वर्षी जवळपास 2.5 करोड रुपये भेटणार आहेत. ओके, खूप चांगला प्लॅन वाटतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे असे जे प्लॅन्स असतात ना, ह्यामध्ये धड तुम्हाला कव्हर पण दिलं जात नाही आणि धड तुम्हाला रिटर्न्स पण दिले जात नाही. दिले जात नाही म्हणजे ते खोटं बोलतात असं नाही बोलत आहे मी, पण हे जर तुम्ही प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला असं समजतं की ह्यांनी आपल्याला काहीही दिलेलं नाहीये फार मोठं. कसं ते मी तुम्हाला आता कॅल्क्युलेट करून दाखवतो. त्यासाठी जी मी तुम्हाला शीट देणार आहे, त्या शीट मध्ये मी हा सगळा डेटा फिल केलेला आहे. इथे बघा, या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी मी हा सगळा डेटा फिल केला. ही बाजू बघा. एक मिनिट, मी ह्याला फिल्टर करतो. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर मला जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा. माझी एक्सेल शीट दिसत असेल तर सांगा. मी ह्याला कलर करतो तुमच्यासाठी. येलो केला बघा, दिसते? आता ह्याच्यामध्ये ना अजून एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो. ती म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे दर वर्षाला पहिल्या वर्षी तुम्ही जे 7,29,000 रुपये भरताय, त्यामध्ये तुम्ही तेवढे पैसे ऍक्च्युली भरतच नाहीये. त्यामध्ये तुम्ही 31,000 रुपयांचा जीएसटी भरताय.
त्यामध्ये तुम्ही 31,000 रुपयांचा जीएसटी भरताय, हे तुमच्या एजंट कडून तुम्हाला सांगितलं जात नाही. तुमचा ऍक्च्युअल प्रीमियम जातोय फक्त 6,97,000. ठीक आहे. तुम्ही 7,29,000 भरतात आहात, पण तुम्ही जे ऍक्च्युअल तुमची अमाऊंट इन्व्हेस्ट होते ना, ती होते 6,97,000. आणि ऍक्च्युअली तुमची 6,97,000 सुद्धा इन्व्हेस्ट होत नाही. ह्याच्यामधली पण 35% तुमच्या एजंटला कमिशन म्हणून जाते आणि उरलेली फक्त इन्व्हेस्ट होते. ठीक आहे. पण आता आपण त्या विषयामध्ये नाही जाणार आहोत, पण तुम्हाला रियालिटी सांगतो. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही एफडी केली असेल कधी, बरोबर? एफडी करताना तुम्हाला जीएसटी भरावा लागतो का बँकेत? सांगा जरा मला. तुम्हाला 7 लाखाची एफडी करायची आहे, बँकेत जाऊन तुम्हाला 7 लाखाची एफडी करायची आहे. तुमची बँक तुमच्याकडे 30,000 रुपयाचा जीएसटी मागते काय? 30,000 रुपये कमी झाले का दर वर्षाला? सो तुम्ही कोणताही इन्शुरन्स प्लॅन घेतलेला असेल, तुम्ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेतलेला असेल, तुमची जी ऍक्च्युअल अमाऊंट आहे ती कधीच इन्व्हेस्ट केली जात नाही. त्यापैकी जवळपास इथे जेवढं पर्सेंट दिलेलं आहे तेवढा तुमचा जीएसटी जातो, जी अमाऊंट आपल्या काहीही कामाची नाही. ही गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणून जाते. मी असं नाही बोलत गव्हर्नमेंटने टॅक्स देऊ नका, पण तो चांगल्या मार्गाने द्या. तुम्हाला इन्शुरन्स प्लॅन घेऊन 35% दुसऱ्याला कमिशन देऊन 5% गव्हर्नमेंटला टॅक्स देऊन तुमचे पैसे कमी करून घ्यायची गरज नाही. सेकंड इयर पासून तुम्हाला परत 15,000 रुपयाचा जीएसटी जात आहे. असं दरवर्षी तुम्ही हा जीएसटी भरताय. आता तुम्ही जर याच्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये केलात किंवा इव्हन एफडी केलात, तरी तुम्हाला कोणताही अदर चार्जेस लागत नाही, जो ह्या इन्शुरन्स कंपनीमध्ये लागतो. सो तो आपण सेम इथे पकडलेला आहे, जी तुमची अमाऊंट खिशातनं जाणार आहे ती. आता इथे मी काय केलंय, तो सेम प्लॅन आहे ना, फक्त रेप्लिकेट केलाय. रेप्लिकेट म्हणजे काय? इथे तुम्हाला सांगतोय ना, पहिली 16 वर्ष एवढे पैसे भरा, त्यानंतर तुम्हाला 17व्या वर्षी, 19व्या वर्षी आणि 21व्या वर्षी एवढे पैसे भेटणार. सो सेम प्लॅन मी एक्सेल मध्ये टाकलाय. हा आपला एक कॅल्क्युलेटर आहे, हा मी तुम्हाला देणार. हा कॅल्क्युलेटर मी तुम्हाला देणार हा सेशन संपताना. पुढच्या एक 15 मिनिटांमध्ये मी सेशन संपवणार, जास्त मोठा घेणार नाही. सो इथे पैसे टाकले, ते मायनस का लिहिलंय? कारण दरवर्षी 16 वर्ष माझ्या अकाउंट मधनं पैसे जात आहेत. 16 वर्ष पैसे जात आहेत. 17व्या वर्षी मला 45 लाख रुपये भेटणार. 18व्या वर्षी काय नाही भेटणार. 19व्या वर्षी 45 लाख भेटणार. 20व्या वर्षी काय नाही भेटणार. 21व्या वर्षी म्हणजे पैसे भरायला सुरुवात केल्यापासून जवळपास 20-21व्या वर्षी 1,34,00,000 रुपये मला भेटणार. आता मला एक सांगा, असा जर प्लॅन तुमच्याकडे आला, असा जर प्लॅन तुम्हाला तुमच्या एजंटने दाखवला, तर तुम्हाला किंवा तुमच्या एजंटला ह्याचे रिटर्न्स कॅल्क्युलेट करता येणार आहेत का? थोड्या वेळासाठी ना कव्हरेज बाजूला ठेवा. कव्हरेजचं काय करायचं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर असा प्लॅन एजंटने दिला किंवा कोणी दिला, तर तुम्हाला दोघांना सुद्धा ह्याची रिटर्न्स कॅल्क्युलेट करायला जमणार आहे का? नाही जमणार. इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला रिटर्न दाखवत नाहीत, म्युच्युअल फंड सारखं किंवा एफडी सारखं. येस. येस, जर तुम्ही आपले सेशन अटेंड केलं असेल तर तुम्हाला जमणार. ही शीट आहे तुमच्याकडे. शीट मध्ये फक्त डेटा टाकायचा, इयर टाकायचं. मी इथे रॅन्डमली एक तारीख घेतली, तुम्ही कोणतीही घेऊ शकता. जी तारीखला तुम्ही भरताय ती टाकू शकता. XIRR चा फॉर्म्युला काय आहे? XIRR रिटर्न म्हणजे लाईक तुमचे CAGR रिटर्न्स असतात तसेच. थोडासा फरक असतो ह्याच्यात, पण तुम्ही तसंच पकडा. जास्त आपल्याला टेक्निकली जायचं नाही. सिंपल फॉर्म्युला इज इक्वल टू XIRR. त्यानंतर मी ब्रॅकेट ओपन करणार. मी काय करतोय लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढत राहू. मी ब्रॅकेट ओपन करणार. आय होप सो तुम्हाला स्क्रीन दिसते. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर या नंबर पासून शेवटच्या नंबर पर्यंत, म्हणजे जो मला रिटर्न्स येतोय ना 1,34,00,000 तिथपर्यंत सिलेक्ट करणार. इथे बघा रो सिलेक्ट झाल्या. त्यानंतर कॉमा देणार. कॉमा दिल्यानंतर डेट सिलेक्ट करणार, टॉप पासून शेवटचे डेट पर्यंत, आणि ब्रॅकेट क्लोज करणार आणि एंटर करणार. हे माझे रिटर्न्स आहे. आता समजा हे रिटर्न्स मला पर्सेंटेज मध्ये काढायचे, तर मी काय करेन, इज इक्वल टू हे इंटू 100. किती रिटर्न्स आले मला? म्हणजे दर वर्षाला मला CAGR XIRR रिटर्न्स किती भेटले या प्लॅन मधनं? चॅट दिसणार नाही. चॅट मी हाईड केलेत, कारण की चॅट ओपन ठेवलं की सगळ्यांचे मेसेज सगळ्यांना दिसत राहतात, त्यामुळे मी ते हाईड केले. ओके. किती रिटर्न्स आले तुम्हाला? लेस दॅन 6%. क्लिअर आहे? लेस दॅन 6%. आता तुमच्या माहितीसाठी, तुमची एफडी जर तुम्ही 20 वर्षासाठी केलात ना,
तुम्ही जर बँकेमध्ये गेलात की बाबा मला 20 वर्षासाठी एफडी करायची, तर पहिलं म्हणजे तुमची बँक तुम्हाला फार चांगली ट्रीटमेंट देईल, रॉयल ट्रीटमेंट देईल. ओके, तुम्हाला चहा पाणी वगैरे देईल आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त रिटर्न पण देईल. ठीक आहे, सिंपल गोष्ट. त्यानंतर आता ही झाली एक पद्धत की तुम्हाला फक्त 5.86% रिटर्न भेटतो. तुम्ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसी घेतलेली असेल, कोणतीही पॉलिसी असेल, तुम्हाला कोणतीही पॉलिसी 7% पेक्षा जास्त रिटर्न्स देणार नाही. हे लिहून घ्या. कोणतीही पॉलिसी 7% पेक्षा जास्त रिटर्न्स देत नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. समजा आपल्याला गरज लागली, मी एका वर्षामध्ये 7,29,000 रुपये भरले आणि एका वर्षानंतर मला गरज लागली, इमर्जन्सी कोणाला कधी येऊ शकतो. आणि जर मी ह्या पॉलिसीकडे गेलो, ह्या कंपनीकडे गेलो की मी 7 लाख रुपये भरले, त्यातले काहीतरी मला रिटर्न्स द्या, तर ही पॉलिसी तुम्हाला किती रिटर्न्स देईल माहितीये पैसे? एक वर्ष मी पैसे भरले आणि त्या वर्षाच्या शेवटी वगैरे मी परत गेलो की मी बाबा 7,29,000 रुपये भरले आहेत, पण मला आता खूप अर्जंटमध्ये गरज आहे, माझी पॉलिसी कॅन्सल करा आणि मला हे जे पैसे भरले त्यातले काहीतरी तुमचे पैसे कट करून मला परत द्या. तर ही लोक तुम्हाला किती पैसे देणार? काय वाटतंय तुम्हाला? तर हे जी कंपनी असेल कोणतीही, ती तुम्हाला 0 रुपये देणार. ठीक आहे, तुम्ही जेवढे पैसे भरला तेवढे विसरून जावा, तुम्हाला एकही रुपया ही कंपनी परत देणार नाही. ठीक आहे. तुम्ही 2 वर्षाने गेलात, 14 लाख रुपये भरले, तुम्ही 2 वर्षाने गेलात, तर ही कंपनी काय करते माहितीये का? तुम्हाला सांगणार अजून एक हप्ता भरा 7 लाखाचा, सो 3 वर्षानंतर आम्ही तुम्हाला त्याच्यापैकी काही पर्सेंटेज पैसे परत देऊ. क्लिअर आहे? सो ह्याचा सिंपल अर्थ असा होतो की एकदा का तुम्ही ह्याचा पहिला प्रीमियम भरलात की तुम्ही ह्याच्यामध्ये अडकलात, तुम्हाला ही तुमची पॉलिसी कम्प्लीटच करायची आहे. यस, काय काय ठिकाणी तुम्हाला एक 5-6 हप्ते भरल्यानंतर थोडेसे पैसे परत भेटतात, म्हणजे तुम्ही जर पॉलिसी ब्रेक केली तर थोडेसे अर्धे पैसे किंवा 50%, 70% जो काय रूल असेल ते पैसे परत भेटतात. पण त्या वेळेपर्यंत आपले पैसे कमी कमी होत जातात. एक तर इन्फ्लेशनमुळे आपले पैसे कमी होतातच आहेत, प्लस आपले जेवढे भरले तेवढे सुद्धा पैसे आपल्याला परत भेटत नाही. त्यामुळे एकदा का तुम्ही ही पॉलिसी घेतली की त्यानंतर तो इन्शुरन्स कंपनी असेल किंवा तो एजंट असेल, त्याचा तुमच्याशी काय संबंध नाही. कारण की तुम्हाला त्याला माहिती आहे त्याला पुढची 15 वर्ष ह्या माणसाला पैसे भरायचेच आहेत, पुढची 20 वर्ष पैसे भरायचेच आहेत. मग तिथे तुम्हाला पाठी यायला परत चान्स नाही. सो याचा अर्थ काय की ह्या अशा पॉलिसी आहे जिथे तुम्हाला वेळेला तुमचाच पैसा भेटत नाही. पण जर तुम्ही उद्या जाऊन बँकेत एफडी केली, तुम्हाला एफडी मोडायची असेल, बँक पहिली गोष्ट म्हणजे एफडी मोडायला देणार आणि तुम्हाला काहीतरी व्याज पण परत देणार. बरोबर, तुम्हाला काही व्याज पण परत देणार बँक. भले तुम्हाला तेवढं नाही भेटेल, थोडं तरी भेटेल. तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, तुम्हाला पैसे तुमचे परत भेटणार. मग मार्केट वरती असेल खाली असेल त्या हिशोबाने ते कमी जास्त होतील, पण ऍटलिस्ट तुम्हाला तुमचे पैसे परत भेटणार. तुमच्याकडे ती हातामध्ये सोय असणार की तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढावे लागले पाहिजेत किंवा ते भेटले पाहिजेत. आपलेच पैसे आपल्याला भेटल्यानंतर त्याचा काही उपयोग नाही. येस येस सर, येस, सरेंडर व्हॅल्यू 3 वर्ष असते, बरोबर. 3 वर्षांनी पण तुम्हाला 35 ते 40% पैसे भेटतात, फार फार तर 50% भेटतात. त्यापेक्षा त्याच्यामुळे ते पैसे तुमचे तसेही कमीच होणार आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त रिटर्न्स हा मुद्दा नाहीच आहे, रिटर्न्स तर तुम्हाला याच्यामध्ये भेटतच नाही. तुम्हाला जर 5.85% रिटर्न्स भेटत असेल तर त्याला आपण रिटर्न्सच नाही म्हटलं पाहिजे, कारण की आपलं इन्फ्लेशनच 6% आहे. तो 5.85% म्हणजे त्याला रिटर्न्स म्हणून तुम्ही त्या शब्दाचा अपमान करताय. आणि प्लस तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा पैसे परत भेटत नाही. सेकंड, आपण अजून एक प्लॅन बघूया जो की बऱ्याच लोकांना वाटतो. हा, कव्हरेजचं तुम्हाला सांगतो. बरोबर, आता बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असणार, इथे मला कव्हरेज आहे 1,30,00,000. ठीक आहे, मी 7,29,000 रुपयाचा हप्ता भरला, मला माझ्या इन्शुरन्स कंपनीने 1,30,00,000चा कव्हरेज दिला. एक गोष्ट लक्षात घ्या, हा 1,30,00,000चा कव्हरेज जो आहे ना, तो तुम्हाला आहे जोपर्यंत तुमची पॉलिसी चालू आहे तोपर्यंतच. तुम्ही 25व्या वर्षी हा पॉलिसी घेतली, तुम्हाला 45व्या वर्षी पैसे भेटले, नंतर या कव्हरेजचं तुम्ही काय करणार? नंतर हा कव्हरेज तुम्हाला भेटत नाही, पॉलिसी असेपर्यंतच कव्हरेज असतो. सेकंड थिंग म्हणजे हा जर कव्हरेज तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे टर्म इन्शुरन्स. तुम्हाला माहिती असेल टर्म इन्शुरन्स बद्दल.
तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे टर्म इन्शुरन्स असतील सुद्धा, कंपनीने काढून दिलेले किंवा स्वतः काढले. सो ह्या टर्म इन्शुरन्स मध्ये आता सेम जसा ह्या पॉलिसीने तुम्हाला 20 वर्षाचा टर्म इन्शुरन्स दिलेला आहे असं समजा, ठीक आहे. 20 वर्षाचा इन्शुरन्स तुम्हाला दिलेला जो आहे, कव्हर दिलेला आहे. सो तेच टर्म इन्शुरन्स मध्ये तुम्हाला पुढच्या 20 वर्षासाठी 1.5 करोडचा कव्हर जे आहे, 1.5 करोडचं कव्हर हे फक्त आणि फक्त 1,90,000 रुपयात भेटते. म्हणजे तुम्हाला जर पुढच्या 20 वर्षासाठी 1.5 करोडचं कव्हर हवंच आहे ना, मी 1,30,00,000 पण नाही बोलत, 1.5 करोड बोलतोय मी, 20 लाखाचा अजून कव्हर देतोय तुम्हाला. बरोबर. 2 लाखामध्ये तुम्हाला 1.5 करोडचं कव्हर भेटतंय पुढच्या 20 वर्षासाठी. कोणताही टर्म इन्शुरन्स प्लॅन घ्या, कोणाकडूनही घ्या, मी असं नाही बोलत आहे माझ्याकडून घ्या, कोणाकडूनही घ्या, बँकेतनं घ्या, पॉलिसी बाजारवरनं घ्या, कोणाकडूनही घ्या, तुम्हाला 2 लाखामध्ये 1.5 करोडचं कव्हर पुढच्या 20 वर्षासाठी भेटते. आता मी हे वय जे आहे ते 25 टाकतोय, म्हणून तुमचं वय जास्त असेल तर थोडेसे पैसे जास्त लागतील, 2च्या ऐवजी 3 लाख पण लागतील. क्लिअर आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा, मी इथे माझं एक्झाम्पल टाकलंय, मी सेम एक्झाम्पल टाकलंय. 26 वर्षापासून मला पुढच्या 20 वर्षापर्यंत इन्शुरन्स पाहिजे, म्हणजे समजा 26 वर्षापासून मला वयाच्या 50 वर्षापर्यंत, म्हणजे मला पुढच्या 25 वर्षासाठी इन्शुरन्स हवाय. आणि मी सिंगल पे करतोय 1.5 करोडचा इन्शुरन्स, तर मला फक्त जवळपास 1,90,000 रुपये भरावे लागतात. बरोबर, 1,95,000 रुपये मी एकदाच भरले सिंगल पे मध्ये, की माझा इन्शुरन्स पुढच्या 25 वर्षासाठी 1.5 करोडचा लागू झाला. त्यासाठी मला ते पॉलिसी घ्यायची काही गरजच नाही ना. 7.5 लाख रुपये कशाला भरू मी वर्षाला, त्यापेक्षा मी 2 लाख रुपये भरून इन्शुरन्स घेईन आणि उरलेले 5 लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करेन. सो जेव्हा तुमचे हे दोन्ही गोष्टी तुम्हाला द्यायला लागतात ना, तेव्हा हे रिटर्न फार कमी होतात. आता ह्याच्यामध्ये मी असं नाही बोलत आहे की तुमची फसवणूक होते, पण हे प्लॅन्स असे डिझाईन आहेत, याच्यामध्ये तुमची फसवणूक वगैरे काय होत नाही. ते तुम्हाला सरळ त्यांनी आधी सगळं दाखवलेलं आहे, फसवलेलं नाहीये तुम्हाला. पण हे प्लॅन्स असे डिझाईन आहेत ना, की ह्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्सच नाही भेटत. क्लिअर आहे. सेकंड एक प्लॅन आपण कम्पेअर करूया आणि सेशन एंड करूया, नाहीतर तुम्ही लोक इतका जास्त विचार करायला लागाल की तुम्हाला सेशन एंड होऊ नये असं वाटायला लागेल. त्यानंतर इथे बघा, हा सिंगल प्लॅन आहे, ह्याच्यामध्ये इयरली प्रीमियम आहे 66,000, 25व्या वर्षी भरायचं आहे. आणि वयाच्या 40व्या वर्षी म्हणजे 16 वर्षानंतर तुम्हाला 1,56,000 रुपये भेटणार आहे. सो असे प्लॅन आपल्या घरातल्यांनी बऱ्याच लोकांनी घेतलेले असणार, आपल्या आधीच्या पिढ्यांनी. आता आपण हा वाला एक बघूया, मी सेम इथे तयार करून ठेवल्या वेळ वाचवण्यासाठी. या वर्षी समजा मी 66,305 रुपये भरतोय, आणि 16 वर्षांनी 15 वर्षांनी मला 1,56,000 रुपये भेटणार आहे. सो ह्याचा XIRR पण तुम्ही काढू शकता. काय काढायचं, इज इक्वल टू XIRR, ब्रॅकेट ओपन, इथे स्टार्ट पासून एंडिंग पर्यंत घ्या, त्यानंतर कॉमा द्या, आणि इथे स्टार्ट पासून एंडिंग पर्यंत घ्या, आणि ब्रॅकेट क्लोज करा. किती आला रिटर्न, सेम आला, सेम रिटर्न आला. त्याला जर मी 100 ने मल्टिप्लाय केलं, तुम्हाला पर्सेंटेज येतं 5.88. ओके. कंपनी मिस गाईड करत नाहीये तुम्हाला, तुम्हाला रिटर्न्सच सांगत नाही, किंवा तुम्ही रिटर्न्स विचारत नाही. रिटर्न सांगत नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत पॉलिसी घेताना किती लोकांना रिटर्न्स विचारले, नाही विचारले, तुम्हाला सांगत नाही. आणि तुम्हाला ऑप्शन माहिती नसतं, त्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स आहेत. क्लिअर आहे, याच्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स आहेत. आता मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही कसे तुमचं 1 करोड रुपयाचं नुकसान करून घेताय. मी या सेशनची हेडिंग अशी दिलेली की तुम्ही तुमचं 1 करोड रुपये नुकसान करून घेत आहात. कसं करून घेतात शिकायला आवडेल तुम्हाला. तुमचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे, पण शिकून घ्या. आणि टर्म इन्शुरन्स मी तुम्हाला आधीच बोलले की ह्याच्याबद्दल मी टर्म बद्दल नाही बोलत आहे, मी तुम्हाला फक्त तुमच्याकडून क्वेश्चन आला म्हणून त्याचं आन्सर देण्यासाठी ते ओपन केलं, की तुम्हाला 2 लाखामध्ये पुढच्या 25 वर्षासाठी टर्म भेटतो. तुमचं वय जास्त असेल तर एखाद्या वेळी तो 3 लाखासाठी भेटेल. मी असं नाही बोलत की सगळ्यांना 2 लाखामध्येच भेटेल, थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामध्ये. क्लिअर आहे. सो आपण एक काम करूया, तुम्ही कशा प्रकारे तुमचं 1 करोड रुपयाचं नुकसान करत आहात, आणि कशा प्रकारे ह्या इन्शुरन्स कंपन्या तुमच्या प्रत्येकाकडून 1 करोड रुपयाचा फायदा करून घेते. म्हणजे तुम्ही जर त्यांच्याकडे पॉलिसी काढलीच ना इन्शुरन्स कंपन्यांकडे, की समजून जावा त्यांच्या 1 करोड रुपयाचा फायदा झाला. तुमच्या मागे त्यांनी 1 करोड रुपये कमवले. कसं कमवले बघून घेऊया. येस. आता इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला तर मी हे सेम एक्झाम्पल घेतो की 16 वर्ष एखादा व्यक्ती 7,20,000 रुपये भरतोय. 7,13,000 आहे सेकंड हप्ता, सो 7,13,000 पकडूया, जास्त नको.
सो आता मला सांगा, 7,13,000 रुपये वर्षाला म्हणजे महिन्याचा किती हप्ता झाला? 7,13,000 पण नाही, मी 7,10,000 पकडतो तुमच्यासाठी, ठीक आहे. 7,10,000 वर्षाला म्हणजे 12 महिन्याला किती झाला? दर महिन्याचा 59,166 रुपयाचा तो व्यक्ती हप्ता भरतोय 16 वर्षांसाठी. 16 वर्षांसाठी 59,166 रुपयाचा हप्ता. ठीक आहे, 16 वर्षासाठी 59,166 रुपयाचा हप्ता. जर मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तुम्हाला ह्याला ऑप्शन म्हणून सांगतो, 16 वर्ष, रिटर्न फक्त 12% पकडले मी, फक्त 12%. तर या ठिकाणी तुमची वेल्थ किती बनते 16 वर्षात? 16 वर्षात तुम्ही दर महिन्याला जेवढे इन्व्हेस्टमेंट करू शकलात 12%, तर तुमची टोटल अमाऊंट बनते आहे 2 करोड, सॉरी 2,30,00,000 तर फक्त गेन आहे. तुमची अमाऊंट बनते 3,44,00,000. क्लिअर आहे? कारण की 1 करोड तुम्ही इन्व्हेस्टच केलात ना. तुम्ही जर 16 वर्ष एवढे पैसे भरतात ना, तर तुम्ही 1 करोड तर इन्व्हेस्टच केलात फक्त. सो यामध्ये तुमची अमाऊंट 3,44,00,000 झाली. त्यानंतर हे झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्हाला, एक मिनिट, ही पॉलिसी होती ठीक आहे. 1,44,00,000 तुम्हाला भेटले. त्यानंतर तुम्हाला 1 वर्ष थांबायचंय. 1 वर्ष थांबल्यानंतर तुम्हाला 45,00,000 भेटणार आहेत. परत 1 वर्ष थांबायचे, मग 45,00,000 भेटणार आहेत. आणि परत 1 वर्ष थांबून 1,34,00,000, म्हणजे टोटल किती वर्ष थांबायचे? 1, 2, 3, 4, म्हणजे तुम्हाला जवळपास 40 नंतर 45, म्हणजे तुम्हाला 5 वर्ष थांबून 2,34,00,000 भेटणार असं आपण पकडू. 5 वर्ष थांबून 2,24,00,000 तुम्हाला भेटत आहेत ओव्हरऑल कम्प्लीट जर आपण प्लॅन पकडला तर. सो आपण एक काम करू, ही जी आपली अमाऊंट आहे ना 3,44,00,000, ती 5 वर्ष इन्व्हेस्टेड राहू देऊ. 5 वर्ष इन्व्हेस्टेड राहू देऊ 12%. सो तुमची अमाऊंट किती बनते? 3,44,00,000. जर तुम्ही 5 वर्ष इन्व्हेस्टेड राहू दिला 12%, तर तुमची अमाऊंट बनते आहे 6 करोड रुपये. म्हणजे याचा अर्थ वयाच्या 45 वर्षी तुम्हाला 6 करोड रुपये भेटायला पाहिजे होते. ते तुम्हाला किती भेटत आहेत? 2,24,00,000 रुपये. म्हणजे मी तुम्हाला 1 करोडचं नुकसान सांगितलं, इथे तुमचं 4 करोडचं नुकसान होत आहे. आणि ह्याच्या बदल्यात तुम्ही बोलताय की आम्हाला 1 करोड रुपयाचा त्यांनी टर्म इन्शुरन्स दिला. सो हा 1 करोड रुपयाचा टर्म तुम्ही ह्याच्यामध्ये 2 लाख रुपये खर्च करून मिळवू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमचं 6 करोड रुपये तुमची जी मॅच्युरिटी बनणार होती ती बनली. ती भेटली कोणाला? ती इन्शुरन्स कंपनीला भेटली. तुम्हाला काय भेटलं? तुम्हाला त्यातलं एक 30-40% रुपये फक्त पैसे त्यांनी दिले. आणि उर्वरित जो एक त्यांचा फायदा झाला, उर्वरित जे ते एजंटला कमिशन झालं. क्लिअर? अशा प्रकारे सेम मी तुम्हाला दुसरा सिंपल प्लॅन दाखवतो. दुसरा सिंपल प्लॅन दाखवतो. तो म्हणजे आपला जो सिंगल प्रीमियम वाला प्लॅन. 66,000 रुपये आज भरले, 15 वर्षांनी त्याचे 1,56,000 झाले. क्लिअर आहे? सो 66,000 रुपये तुम्ही आज भरलात, 15 वर्ष थांबलात, तर तुमचे पैसे किती होत आहेत माहिती आहे का? 3,60,000. तुम्हाला किती भेटले? 1,30,000. अजून एक गोष्ट, मी इथे 12% रिटर्न्स पकडले, जे की मिनिमम रिटर्न्स आहेत. आणि तुम्ही इथे म्युच्युअल फंड मध्ये 8% रिटर्न्स पकडून जरी कॅल्क्युलेशन केलं असतं, तरी तुमच्या पॉलिसीपेक्षा खूप जास्त रिटर्न्स तुम्हाला आले असते. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये 12% रिटर्न्स पाहिले ना की लोकांना ना ते फार कमी वाटतं. पण त्यांची पॉलिसी त्यांना 6% रिटर्न पण नाही देते. सो म्युच्युअल फंडने तुम्हाला 8% जरी रिटर्न्स दिले, म्हणजे समजा पुढची 10 वर्ष इंडियासाठी एकदम वाईट असतील, पुढची 20 वर्ष एकदम वाईट असतील, तुम्हाला 8%च रिटर्न्स दिले मार्केटने, तरी पण ते तुमच्या पॉलिसीपेक्षा फार जास्त मोठे रिटर्न्स होते. ठीक आहे, याच्यामधून तुम्ही तुमचे पैसे वगैरे कधी घालू शकता. तुम्ही तुमची टॅक्स सेव्हिंग पण करू शकता ELSS म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. ठीक आहे, मल्टिपल ऑप्शन्स असतात. तुम्ही लाईफ टाईम पेन्शन पण घेऊ शकता. तुमचे 1 करोड रुपये जरी बनले, 2 करोड 3 करोड सोडून द्या, 1 करोड रुपये जरी बनले, तरी तुम्ही त्याच्यातनं लाईफ टाईम पेन्शन घेऊ शकता. ठीक आहे, महिन्याचे 80,000 रुपयाच्या आसपास तुम्ही त्यातनं पेन्शन घेऊ शकता. तर असे मल्टिपल प्लान्स आहेत. तुम्हाला जर तुमच्याकडे काही प्लान्स असतील, ते तुम्हाला कॅन्सल करता येत असतील, थोडंसं अमाऊंट परत भेटत असेल, तुम्ही ते करू शकता. अदरवाईज तुम्हाला ते भरत राहण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. भले तुम्हाला ते रियालिटी माहिती आहे, पण तुम्हाला दुसरा ऑप्शन जो त्या ठिकाणी नाहीये, हे लक्षात घ्या. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला अशी चूक नाही करायची. मग कोणतीही कंपनी असेल, एवढेच रिटर्न तुम्हाला भेटतात. तुम्हाला मी ही शीट प्रोव्हाइड करेन. त्या शीट मध्ये तुम्हाला तुमचा एजंट जो प्लॅन सांगेल, तसं तसं ते अंक भरत जायचे. आणि त्या एजंटला ते तुम्ही त्याची रिअलिटी दाखवून देऊ शकता की ह्याचा किती रिटर्न्स येत आहेत ते. आता याच्यामध्ये एजंटचा काहीही दोष नाही, कारण की त्यालाही हे माहिती नसणार.
ठीक आहे, त्यालाही हे माहिती नसणार की किती रिटर्न्स याच्यामध्ये येतात. सो ही जी शीट आहे जी मी तुम्हाला आता दाखवली ती मी ह्या ग्रुपवरती टाकत आहे. या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये मी ती टाकणार आहे. ज्याची लिंक मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये दिलेली आहे. या चॅटबॉक्स मध्ये मी ह्याची लिंक तुम्हाला देतो टेलिग्राम चॅनलची, तिकडे मी ती शीट पोस्ट करेन. तर तुम्हाला ते सगळ्यांना भेटेल, ते टूल तुम्हाला भेटेल. बाकी तुम्हाला अजून कशाबद्दल सेशन्स हवे असतील, टर्म इन्शुरन्स किंवा कोणताही इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंड, ते सुद्धा तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये सांगू शकता. आपण तशा प्रकारे जे आहे ते तुमच्यासाठी, तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच तशा प्रकारची अरेंजमेंट करू शकतो. बाकी आपले सेशन्स तर तुम्ही अटेंड करत आहात, तर आपलं म्युच्युअल फंडचं चॅनल सुद्धा आहे. तो तिकडे सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळोवेळी देत असतो, अवेलेबल करून देत असतो. आणि असेच मल्टिपल सेशन आपण इन फ्युचर सुद्धा, भविष्यामध्ये सुद्धा भरपूर जास्त घेणार आहोत. सो तुम्हाला जर हा सेशन आवडलेला असेल, तुमची जर इच्छा असेल आपल्याकडे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करायची, ओके, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असेल, तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मी आपली लिंक दिलेली आहे, त्या लिंक मध्ये क्लिक करा. आमच्याकडे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट साठी फ्री अकाउंट ओपन करा. तिकडे तुम्हाला सर्व गोष्टी ऍडव्हान्स मध्ये दिल्या जातील. आपले आधीच त्या लोकांसाठी 26 ते 27 सेशन्स झालेले आहेत, त्याचे पण रेकॉर्डिंग दिले जातील. ओके. तुम्हाला जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल आपल्या अंडर, तुम्हाला जर बेनिफिट्स हवे असतील, आपले जे काही असतील तुम्हाला प्लॅन्स कडून हवे असतील, तर चॅटबॉक्स मध्ये मी लिंक दिली आहे, तिकडून आमच्या टीमला मेसेज करा. तिकडे तुम्हाला अकाउंट ओपनिंगची लिंक येईल, त्या लिंक वरनं अकाउंट ओपन करा. तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. अगदी लॉंग टर्म मध्ये, लॉंग टाइम साठी आपलं सर्व गायडन्स वगैरे तुम्हाला भेटेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटेल.